व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आम्ही शांत आहोत. नाही, पण त्यांची जी काही नेते मंडळी आहे किंवा त्यांच्या पक्षात आम्ही राज ठाकरेंना मानतो. ते असं म्हणतात की त्या मुलाखतीत असा कुठलाही युतीचा राजकीय युतीचा प्रस्तावच नव्हता. त्यांनी तसं सांगावं. अर्थ वेगळा तुमचा तुम्ही अर्थ वेगळा. सन्माननीय राज ठाकरे यांनी तसं सांगावं. त्यांनी सांगावं ना तसं. आम्ही लोकभावनेचा आदर केला. आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे. अजित पवार शरद पवार बंद दाराआड चर्चा करताना आतापर्यंत पाहायला मिळाले. काल व्यासपीठावर बऱ्याच वेळा बघा सरकारी आहे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस आज बैठकही आहे. आज बैठक आहे. महापालिका निवडणुका आणि दोन गटांनी एकत्र यावं या संदर्भात की राष्ट्रवादी काँग्रेस एक आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीत काहीशी अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. शिवसेना शिवसेनेच्या मार्गाने चाललेली आहे. काँग्रेस काँग्रेसच्या मार्गाने झालेली आहे. शरद पवार त्यांच्या मार्गाने चालले आहेत. महाविकास आघाडी ही निवडणुका विधानसभा आणि लोकसभासाठी निर्माण झालेली एक रचना होती आणि भविष्यामध्ये ती तशीच राहील. तिन्ही पक्ष आपापल्या मार्गाने चालले. प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या आहेत. मार्गाने चालणं जास्त कशाला संयुक्त ठरतं ना. कशा करता एकाच विचाराने चाललं पाहिजे. शिवसेनेचा विचार वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची